रामकृष्ण हरी. आज आपण हरतालिका ह्या व्रताची कथा ऐकणार आहोत. पार्वती ही पूर्वजन्मामध्ये दक्षाची मुलगी व श्री शंकराची पत्नी सती अशी होती. परंतु त्याने आपल्या पतीची निंदा केली, म्हणजे शिवशंकराची निंदा केली, म्हणून तिने प्राणत्याग केला आणि पुन्हा शिवप्रेमासाठी हिमालयाच्या उदरी तिने जन्म घेतला. श्री विष्णूंनी नारदाद्वारे हिमालयाकडे आपलं स्थळ पाठवलं आणि हे स्थळ पाठवल्यावर पार्वतीच्या माता पित्यांनी सुद्धा श्री विष्णूंची मागणी स्वीकार केली आणि लग्नाला परवानगी दिली. परंतु माता पार्वतीचं प्रेम श्री शंकरावर होतं आणि तिने निर्धार केला की जर माझा विवाह श्री शंकरांसोबत झाला नाही तर माझा जगण्यात काय अर्थ, म्हणून ती निराश झाली. पार्वतीच्या सतीने तिला भगवान शंकराची आराधना करण्याचा सल्ला दिला. त्या पार्वतीला घेऊन एका गुहेत गेल्या. वाळूची पिंड तयार करून भगवान शंकराची आराधना पार्वती मातेने सुरू केली. आराधना करणाऱ्या पार्वती मातेला भगवान शंकरांनी एके दिवशी स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्याशीच विवाह करणार. पार्वती माता दुसऱ्या दिवशी स्नानासाठी नदीवर गेली. तोच तिला काय दिसले तर एका मुलाला एक मगर गिळत आहे. तिथे त्या मुलाचे रडणे ऐकून माता दुःखी झाली. तिला वाईट वाटलं. ती त्या मगराला विनवणी करते आणि म्हणते, तू ह्या मुलाला सोडून दे, त्याला भक्षण करू नकोस, तू मला भक्षण कर. असं म्हणल्यावर तो मगर म्हणतो, जो प्राणी माझ्या समोर आहे त्याला भक्षण करण्याचा हक्क सर्वस्वी माझा आहे. पण जर तुला ह्या मुलाचीच दया येत असेल तर तू आजपर्यंत केलेल्या सर्व तपाचं पुण्य तू मला दे. पार्वती माता संभ्रमात पडली. विचार करू लागली, आजपर्यंत केलेलं पुण्य हे जर मी मगराला दिलं तर शिवाची प्राप्ती कशी होणार. परंतु जर ह्या मगराला मी हे दिलं नाही तर ह्या निरागस बालकाचा जीव जाणार. पार्वती माता मनाने दयाळू होती, प्रेमळ होती, सुस्वभावी होती, म्हणून तिने पुन्हा तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सर्व आपल्या तपाचं पुण्य तिने त्या मगराला देऊन टाकलं. असं केल्यावर तिच्या समोर साक्षात शंकर भगवान प्रगट झाले. हे पाहून पार्वती मातेला अत्यंत आनंद झाला आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, जो भक्त दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो आणि चराचरामध्ये माझ्याच रूपाचे दर्शन करतो असा भक्त मला प्रिय आहे. आणि आज तू भक्त आणि पत्नी म्हणून तू माझ्या परीक्षेत पास झालीस आणि म्हणून तू आज माझी पत्नी झालीस. माता पित्याच्या सहमतीने पार्वती मातेचा भगवान शंकरांसोबत विवाह संपन्न झाला. आणि ह्या सर्व घटनाक्रमामध्ये पार्वती मातेला तिच्या मैत्रिणीचे उत्तम सहकार्य लागले. म्हणून आपण हे हरतालिकेचे व्रत छानपैकी साजरा